बांगलादेशमध्ये अराजकतेचं कारण काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला आरक्षण देण्याचा निर्णय होता। स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना सरकारी नोकरीत 30% आरक्षण देण्याचा निर्णय होता। या निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। निर्णयाला तीव्रतेने विरोध होत असतानाच सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकरीतील आरक्षणाचा कोटा हा 5% आणला। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या 5% मधील 3% कोटा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना देण्यात आलाय। आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शेख हसीनांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि आंदोलनाला हिंसक वळण आलं। आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रविवारी झालेल्या हिंसाचारात तब्बल 90 जणांचा मृत्यू झालाय। सरकारकडून देशात कर्फ्यू लागू करण्यात आलाय, तसंच इंटरनेट सेवा देखील बंद आहे। मात्र देशव्यापी कर्फ्यूचं उल्लंघन करत आंदोलकांनी आज ढाकाकडे लॉंग मार्च काढला। आंदोलनातील हिंसाचारामुळे आतापर्यंत अनेक पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांसह एकूण 300 जणांचा मृत्यू झालाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।